नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रज्वल. मी तुम्हाला काही जी-टीबद्दल सांगणार आहे. आणि बरेच मुलं आहेत की ते जी-टी देतच नाही. हे लक्षात ठेवा. माझी जेव्हा 20वी जी-टी होते तेव्हा मला कधी 500 क्रॉस झालते. तोपर्यंत मी एकदा सुद्धा 500 क्रॉस नव्हते झाले. जर मी पहिलंच सोडून दिलं असतं माझ्याच्याने होतच नाही जाऊन द्या. म्हणजे 20वी जी-टी म्हणजे खूप जास्त झाले. तोपर्यंत मला 500 क्रॉस नव्हते झाले आणि तोपर्यंत मी तिथपर्यंत गेलोच नसतो. अलीकडेच ते सोडून दिलं असं अभ्यास करायचं ते. तर मग मी ते सुद्धा पाहिलं नसतं की माझ्याच्याने सुद्धा 500 क्रॉस होते. शेवटला तर मी 600 घेतलेले आहेत. पण आपण कन्सिस्टंट आपण तिथपर्यंत राहिलं तरच आपण ते दिवस पाहू शकतो. नाहीतर खूप लोक आहेत, खूप आपल्यापेक्षा जास्त मेहनत करणारे खूप लोक आहेत. चांगलेच मार्क पडणार ना, कारण की ते खूप मेहनत घेतात. काही-काही मुलं तर फर्स्ट इयरपासूनच एम-सी-क्यू फर्स्ट इयरपासूनच मॅरो त्यांच्याकडे राहतं. विचार करा, ते जर शेवटच्या एक्झामपर्यंत तितकीच मेहनत करीत असतील आणि आपण विचार करतो की मी 2-3 महिने केलं आणि माझ्या लगे जी-टीमध्ये 100 पण क्वेश्चन बरोबर येत नाहीत आणि ते इतक्या दिवसापासून मेहनत करतात, तर ते येडे आहेत का? आपण बी थोडा विचार करायला पाहिजे की कमीत कमी आपण जर नुसतं युनिव्हर्सिटीसाठीच अभ्यास करीत होतो आतापर्यंत, तर बेसिक क्लिअर करायला कमीत कमी 4-5 महिने तरी लागतातच. इतक्या सोप्या गोष्टी नसतात की आपल्याला जसं वाटतं तसं नसतं होत. कारण की प्रत्येक गोष्टीसाठी टाईम द्यावा लागतो, तेव्हाच ते कुठेतरी साध्य होतात त्या गोष्टी. त्यासाठी तुम्ही जितकी जास्त कन्सिस्टंट जी-टी देताल, रिव्हिजन करता, कस्टम मॉड्यूल सॉल्व्ह करता, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करता, जितक्या वेळेस होतील तितक्या वेळेस पी-वाय-क्यू पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायला पाहिजेत. कारण की बरेच टॉपिक आहेत, ते आपल्याला पहिले माहीत नसतात. फक्त आता माहीत व्हायला लागतात. जेव्हा आपल्याला जी-टीमध्ये ते क्वेश्चन चुकतात, तेव्हा आपल्याला ते माहीत व्हायला लागतात. तर